तुम्हाला कधीतरी खूप ओव्हरवेल्म फील होऊन ब्रेक घ्यावासा वाटलाय का, किंवा सगळ्यापासून लांब दूर कुठेतरी पळून जावंसं वाटलंय का? सतत सोशल मीडियावर स्क्रोल करून तोच रुटीन जगून बोर झालात का? एन्झायटी फील होतीये का? डोंट वरी, हा कुठल्याही प्रकारचा मोटिवेशनल व्हिडिओ नाहीये. हे सगळं सांगण्यामागचं किंवा विचारण्यामागचं कारण असं आहे की अर्थात मी सुद्धा ह्या सगळ्या फेजमधून गेले आहे आणि मला तर दर महिन्याला आपण कुठेतरी लांब निघून जाऊया असं वाटत असतं. पण या सगळ्यावर एक खूप सुंदर असा चालीम उपाय मला सापडलाय आणि तो उपाय म्हणजे बुक कट्ट्याने मागच्या आठवड्यात मला पाठवलेलं पुस्तक. हे सेल्फ हेल्प बुक्समध्ये मोडत असलं तरीही हे खूप वेगळ्या धाटणीचं आणि प्रचंड सुंदर पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे अ कप ऑफ टी. हे सुगतोने संकलित केलेलं पुस्तक आहे आणि बुक फॅक्टरीने पब्लिश केलेलं पुस्तक आहे. सो नाव व्हॉट इज इन अ कप ऑफ टी? तर जपानमधल्या काही 10 महत्वाच्या तत्वांचं संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक वाचताना काय होतं, तर हे पुस्तक वाचताना तुम्हाला क्लॅरिटी येते, तुम्हाला शांततेचा अर्थ नव्याने गवसतो आणि अगदी एका वाक्यात सांगायचं तर की जसं बुद्ध म्हणालाय अत दीपो भव, त्या पद्धतीने हे पुस्तक वाचत असताना तुम्हाला सेल्फ इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी प्रेरणा मिळते, जे प्रचंड गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की 10 जपानी सूत्र संकलित केलेलं हे पुस्तक आहे. सध्या मी 3 गोष्टींवरती काम करते. पहिली गोष्ट, मी खूप मोठी ओव्हरथिंकर आहे, त्यामुळे जेव्हा माझ्यासमोर बसलेली व्यक्ती शांत असते तेव्हा त्या व्यक्तीच्या वतीने सुद्धा मी विचार केलेला असतो. तर मला हे पुस्तक वाचत असताना असं जाणवलं की प्रत्येक वेळेस शांततेला आवाज देण्याची अजिबात गरज नाही. कधी कधी ती शांतता ही तुमच्या शरीराची आणि मनाची गरज असते. दुसरी गोष्ट ती म्हणजे की आता आपण एका अशा सोसायटीचा भाग आहोत जिथे सौंदर्यासाठी, यशस्वी असण्यासाठी प्रत्येकच गोष्टीसाठी एक बॉक्स आखून दिलेला आहे आणि आपण कायम त्या बॉक्समध्ये पेटवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जी गोष्ट पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, तीच कमाल आहे, तीच सुंदर आहे, हा अट्टाहास जर आपण सोडला तर कदाचित आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य सापडेल जी अपूर्ण आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण आता आपण सगळेच एका रॅट रेसचा भाग झालेलो आहोत, जिथे सगळ्यांचाच एक अट्टाहास आहे की आम्हाला सगळं कळलं पाहिजे, आम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे आणि आम्हाला वाटत असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही व्यक्त केलीच पाहिजे. ट्रस्ट मी, अजिबात गरजेचं नाहीये. मला हव्या असलेल्या गोष्टीसाठी तुम्हाला रोज उठून सातत्यानं तेच निर्णय घेत राहावे लागणार आहेत जोपर्यंत हवी असलेली गोष्ट मिळत नाही. आणि या सगळ्या प्रवासात सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी म्हणजे 1 शिस्त, 2 होप म्हणजे आशा आणि 3 म्हणजे विश्वास. हे पुस्तक तुम्हाला ह्या 3ही गोष्टींसाठी प्रेरणा देण्याचं काम करू शकेल आणि काहीच नाही तर ट्रस्ट मी, हे पुस्तक तुम्हाला तुमच्या फोनशिवाय, पुस्तकांशिवाय किंवा कुठल्याही गाजावाजाशिवाय 1 कप चहा किंवा कॉफी निवांत बसून त्याचा मनमुराद आनंद घ्यायला शिकवू शकेल. तेवढ्यासाठी तर हे पुस्तक वाचलंच पाहिजे. तुम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल का? त्यावर चर्चा करायला आवडेल का? हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सगळं करण्यासाठी आजच तुमची प्रत खरेदी करा. प्रत खरेदी करण्यासाठी मी बुक कट्टाला कोलॅब केलंय, त्यांना डीएम करू शकता, कॉमेंटमध्ये त्यांना मेसेज करू शकता. पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर जर पोस्ट लिहिणार असाल तर बुक कट्टाला आणि द बुक बिलला टॅग करायला विसरू नका. स्टोरी टाकणार असाल तर आम्हाला मेन्शन करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. वाचत राहा.